नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज घरच्या घरी अगदी होममेड टूटी फ्रूटी कशी बनवायची हे मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे। आणि खरंच ह्या टूटी फ्रूटीची ना चव खूपच छान लागते। तर चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की करा। तर मी इथे ना कच्ची पपई घेतलेली आहे। तर कच्ची पपई मार्केटमध्ये किंवा गावाकडे तर झाडाला इझी मिळून जाते। तर कच्च्या पपईपासून आज आपण टूटी फ्रूटी बनवणार आहोत आणि खायला ना खरंच खूप छान लागते। तर मी इथे एक कच्ची पपई स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतलेली आहे। तर आता कच्ची पपई म्हणल्याच्या नंतर त्यामध्ये चीक खूप असतो, त्यानंतर कापल्याच्या नंतर परत एकदा याला धुवून घेते आणि आता याचे साल काढून घ्यायचे। तर कच्ची पपई खूप अशी कडक असते, त्यामुळे साल काढायला थोडंसं कठीण जातं। तर याच्या आधी 2 फाक करून घेते। तर पपई कच्ची असल्यामुळे कापायला खूप जड जाते आणि मग हात वगैरे कापण्याची शक्यता असते, त्यामुळे मग याला हळूच असं अल्ल्याध हाताने कापून घेतलं। तर या पपईमध्ये ना बिया आहेत। शक्यतो कच्च्या पपईमध्ये बिया निघत नाहीत, पण पपईमध्ये पण खूप सारे प्रकार असतात, त्यामुळं देखील याच्यात बिया असू शकतात। तर या साऱ्या बिया मी काढून घेते, वेगळ्या करून घेते। तर आपल्या मुलांना ना बाजारचं असं टूटी फ्रूटी घालण्यापेक्षा आपण जर घरीच असं हेल्दी पद्धतीने बनवलं तर कधी मुलं आवडीने खातात। तर या सगळ्या बिया अशा मी काढून घेते। बघू शकता तुम्ही इथे सगळ्या बिया मी काढून घेतल्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने एक 10 ते 15 मिनिटात आपली टूटी फ्रूटी बनवून देखील तयार होते आणि खायला तर ती खूपच छान लागते। तर मी आता ह्या दोन तर आता हे पपईवरचं जे साल आहे ना ते अगदी अल्ल्यात असं शिलकीने शिलून घेते। तुम्ही चाकूने देखील काढू शकता, तुमच्याकडे जर अशी शिलकी नसेल तर चाकूने देखील इझी साल निघतं। मी असं याचं वरचं साल काढल्याच्या नंतर मग आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। हे बघू शकता इथं आता मी सगळे साल काढलेले आहेत आणि साल काढून झालेले आहेत। आता याला कट करून घेऊयात। तर याला ना आपल्याला अशी चौकनी चौकनी टूटी फ्रूटी कशी मिळते मार्केटमध्ये, एकदम अशी चौकनी चौकनी छोट्या मोठ्या आकारात कट करून घ्यायची आहे। तर बघू शकता याचे मी असे छोटे 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 काप करून घेते, अगदी टूटी फ्रूटीच्या आकाराचे। आणि खूप सारी टूटी फ्रूटी याची बनवून तयार होते। तर हे बघू शकता असे चौकनी चौकनी काप करून घ्यायचे। तर इथं सगळी पपई अशी चौकनी चौकनी आकारात कट करून घेतलेली आहे, हे बघू शकता। आणि याला ना आता 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण कच्चे पपईमध्ये चिकाचं खूप प्रमाण असतं त्यामुळं। तर याला स्वच्छ असं 2-3 पाण्याने मी धुवून घेतलंय। आता कढईमध्ये टाकून घेते। कढईमध्ये टाकल्याच्या नंतर आता यात ना आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर ह्या पाण्याला ना खळखळून अशी उकळी येऊन द्यायची आणि थोडी पपई यात शिजून घ्यायची, जेणेकरून कच्च्या पपईमध्ये जे चिकाचं प्रमाण असतं ना ते अगदी कमी होतं, म्हणजे शक्यतो निघूनच जातं सगळं। त्यामुळे याला आधी आपल्याला पाण्यात उकळून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता पाण्याला उकळी आली आणि आपली पपई पण थोडीशी मऊ झालेली आहे आणि याचा कलर पण देखील चेंज झालेला आहे। तर आता आपण याला ना एका चाळणीमधून सगळं चाळून घेऊयात। याला आपण 3 ते 4 मिनिटं मस्त असं उकळून दिलेलं आहे। तर याच्यात फक्त चिकाचं प्रमाण कमी व्हावं म्हणून आपण याला उकळून घेतलेलं आहे। तर याला 2 ते 3 मिनिटं छान असं हे शिजलेलं आहे। आता आपल्याला याला चाळणीत चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी गाळून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही एकदम याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे। तर आता एका चाळणीत मी याला चाळून घेते। याच्यातलं जे पाणी असतं ते चिकाचं जे प्रमाण असतं त्या पाण्यात ते सगळं निघून जाईल। तर आता एक दुसऱ्या कढईमध्ये जी पपई घेतली होती आपण तेवढी
साखर घ्यायची. तर इथं काही पपईचं मी मोजली नव्हती, ती अंदाजे किती होती, तर मी इथे 1 वाटी साखर घेतली होती आणि त्यासाठी मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकलं होतं. कारण जे आपल्याला आता जे पपई कट केलेलं जे शिजून घ्यायचं आहे ना, तर ते असं तर बघू शकता तुम्ही आता साखर इथं पूर्ण विरघळलेली आहे आणि जी पपई आपण शिजून घेतली होती ती मी इथं चाळणीत काढून घेतलेली आहे. बघू शकता एकदम कलर किती छान आलेला आहे त्याला आणि एकदम अशी आत थोडीशी शिजलेली आहे. जास्त पण शिजून नव्हती घ्यायची कारण आता ती पाकात शिजणारच आहे. तर आता ही पपई मी ना या पाकात टाकून देते जी साखर विरघळून घेतली आणि याला आरामशीर 10 ते 15 मिनिटं याला आपण शिजवून देऊयात. म्हणजे जोपर्यंत हे पाणी आटत नाही आणि पाणी जोपर्यंत आटत येतं तोपर्यंत साखरेचा अजून पाक बनत चालतो, मग अजून गोड होते. तर याला आता आपण छानपैकी शिजवून देऊयात म्हणजे याचं पाणी आटूपर्यंत, म्हणजे कमीत कमी 5 ते 6 मिनटं शिजवून देऊयात. तोपर्यंत आता ना मी यात कलर म्हणजे आपल्याला जे टुटी फुटीसाठी कलर बनवायचे आहेत ना ते कलर बनवून घेते. तर इथे मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत आणि माझ्याकडे जे कलर अवेलेबल होते ना घरात ते मी घेते. म्हणजे केकसाठी मी केक बनवत असते तर मग ते केकसाठीचे कलर माझ्याकडे अवेलेबल असतात किंवा मग फूड कलर मी पण आणत असते, काही लिक्विड काही पावडर, अशा पद्धतीने माझ्याकडे जे कलर अवेलेबल होते ते घेतले. तर सर्वप्रथम केशरी एक कलर होता, पिंक एक होता आणि लिक्विडमध्ये पण 2 होते. तर मग मी हे कलर घेतले. तसे तर मला ग्रीन कलर पाहिजे होता पण मला काही दुकानात अवेलेबल भेटला नाही. मग जे कलर होते अवेलेबल म्हटलं त्यातच आपण काम चालवून घेऊया आता. तर माझ्याकडनं लिक्विड कलरचे 2च होते आणि पावडर शेपमध्ये होते काही. तर म्हटलं चला आपण आता याच्याच टुटी फुटी बनवून घेऊया. तर मी इथं हा रेड कलर घेते. तर आता यात ना थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकायचं जेणेकरून ना म्हणजे एक टुटी फुटीला एक फ्लेवर छान येतो आणि खायला देखील ती खूप फ्लेवरिंग लागते, थोडी छान लागते खायला. त्यामुळं ना मी इथं थोडा 2-2, 3-3 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलेला आहे. आणि जे पावडर कलर होते ना त्यात थोडंसं पाणी मिसळून घेते जेणेकरून मग ते असे पातळ होतील. जसे जे लिक्विड कलर आहे त्यांना काहीच गरज नाही आहे. तर हे बघू शकता इथं 5 ते 6 मिनटाच्या नंतर आपलं म्हणजे पूर्ण असं आटली गेली आहे टुटी फुटी आणि बघू शकता तुम्ही कलर किती चेंज झाला आहे, किती छान शिजली गेली आहे. तर मी आता ना याच्यातली एक पळी काढून एक वाटीमध्ये ट्रान्सफर करते जेणेकरून वेगवेगळ्या कलरची टुटी फुटी इथं बनवून तयार होईल. तर मी आता इथं सगळी टुटी फुटी म्हणजे 4 बाउलमध्ये काढून घेते. मी 4च कलर बनवले. तर मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो तर एकाच बाउलमधली जी टुटी फुटी असते ना 30 रुपयाला किंवा 40 रुपयाला पॉकेट असतं. तर तुम्ही होममेड टुटी फुटी एकदम घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतात. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपल्या मुलांना हेल्दी आणि घरी बनवलेलं खाऊ घालू शकतात. तसे तर घरी पण फूड कलर देखील बनवता येतात की बीटरूटपासून त्याचं ज्यूस काढून आपण तो रेड कलर देखील टुटी फुटीला वापर करू शकतो. म्हणजे असा देखील कलरिंग करू शकतो जर आपल्याकडे कलर वगैरे अवेलेबल नसले तर. तर माझ्याकडे हा निळा कलर होता तर मी याला आता मिक्स करून घेते. म्हणजे सगळे कलर आता मी एक करून मिक्स करून घेते. आता सगळे कलर मिक्स केल्याच्या नंतर बघू शकता टुटी फुटी किती सुंदर आणि किती छान दिसते. तर बघूनच तोंडाला पाणी सुटलंय आणि खरंच अगदी मार्केटसारखी टुटी फुटी आपण घरी बनवू शकतो आणि तेही खूप सोप्या पद्धतीने. तर हे बघू शकता इथं आपली टुटी फुटी बनवून तयार झालेली आहे. तर आपण याला ना असंच एक रात्र आता मी याला असंच ठेवून देणार आहे. तर सकाळी कारण जो पाक असतो तो ऑब्झर्व होतो छानपैकी आणि अजून छान मुरली जाते ती. तर याला आता मी एक रात्रभर असंच ठेवून देते किंवा तुम्ही पंख्याखाली देखील ठेवू शकता, थोडंसं उन्हात देखील ठेवू शकता. तुम्हाला जर अशी सुकी टुटी फुटी आवडत असेल पण रसरशीत जर आवडत असेल तर पंख्याखालीच याला सुकवा. तर हे बघू शकता आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी याला दाखवते की पूर्ण अशी कोरडी झाली होती. याच्यात अगदी थोडंसं पाकाचं प्रमाण राहिलं होतं. तर तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरवर जर ही एक वाटी ओतली ना तर अगदी जो एक्स्ट्राचा कलर किंवा जो पाक असतो ना तो अगदी ऑब्झर्व होतो आणि एकदम कोरडी अशी टुटी फुटी बनवून तयार होते. तर मी येते ताटामध्येच एक वाटी ओतून घेते आणि याला पंख्याखाली अजून सुकायला ठेवते. तर थोडीशी ओलसर आहे अजून पण खायला तर खूपच टेस्टी लागते. अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच याची टेस्ट आहे.
तर आता ही वाटीतली जी टुटी फुटी आहे ती मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याला असं पसरून ठेवते आणि पंख्याखाली 1-2 तास जरी ठेवली तरी अगदी सुटसुटीत आणि रसरशीत टुटी फुटी तर तयार होते. उन्हात जर ठेवली तर थोडीशी कोरडी पडते, त्यामुळं पंख्याखाली एकदम 2 ते 3 तासात आपली टुटी फुटी एकदम रेडी होईल. एकदम मार्केटसारखी इथं टुटी फुटी बनवून तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही देखील घरच्या घरी अशी टुटी फुटी नक्की बनवा.